राजा राम तेरी आरती गाऊं, हे राजा राम तेरी आरती गाऊं, हे आरती गाऊं प्यारे तुमको मनाओ, आरती गाऊं प्यारे तुमको मनाओ, अवध बिहारी तेरे आरती गाऊं, हे राजा राम तेरे आरती गाऊं। रजत जोड़ी दशरथ नंदन जनक किशोरी, युगल छवि को सदा निहारो, युगल छवि को सदा निहारो, हे राजा राम तेरी आरती गाऊं, हे राजा राम तेरी आरती गाऊं। वाम भाग शोभित जग जननी, चरण विराजत है सुत अंजनी, उन चरणों को सदा पधारो, उन चरणों को सदा पधारो, अवध बिहारी तेरे आरती गाऊं, हे राजा राम तेरे आरती गाऊं। राम कथा नित्य शिव जी गाए, राम कथा में हृदय में उतारो, राम कथा में हृदय में उतारो, अवध बिहारी तेरी आरती गाऊं, हे राजा तेरी आरती गाऊं। चरणों से निकली है गंगा प्यारी, वंदन करती दुनिया सारी, उन चरणों में शीश नवाओ, उन चरणों में शीश नवाओ, अवध बिहारी तेरी आरती गाऊं, हे राजा राम तेरी आरती गाऊं, हे राजा राम तेरी आरती गाऊं, तेरी आरती गाऊं, तेरी आरती गाऊं। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम तुझे प्रहारं सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवामि शैतं नमामि। आदिलोटांगणवन्दित चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाणी मणे नामा, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव
विद्याधरमेव त्वमेव सर्वं देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा प्रभुसवा करोति यज्ञं सर्वं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणाय कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 बस खाली बस हलो 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 हरि ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः लोकाभिराम रणरंगधीरो राजीवनेत्रौ रघुवंशनाथौ कारुण्यरूपं करुणाकरन्तौ श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजयं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वांनी मुखानी नाम हाताने टाळी श्रीराम जय राम जय जय राम 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 सर्वांनी टाळी वाजवायची श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम
नंदन जय श्री राम। श्री राम जय राम जय जय 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 राम। वृंदावन के राधे श्याम। वृंदावन के राधे श्याम। कौशल्या के प्यारे राम। कौशल्या के प्यारे राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। ओ श्री राम जय राम जय जय राम। सर्वांनी टाळी वाजवायची। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। ओ जय 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 राम जय जय राम। मंगल भवना अमंगल हारी द्रवहु सुदशरथ अजिर बिहारी। जनक सुता जगा जननी जानकी। अतिशय प्रिय करुणा निधान की। ताके जुगपद कमल मना जासु कृपा निर्मल मति पाओ। महावीर विणव हनुमाना रामदूत जसु पाप बखाना। सिया राम मैं सब जग जानी। करहु प्रणाम जोरी जुग पाणी। सिया राम मैं सब जग जानी। सिया राम मैं सब जग जानी हो। सिया राम मैं सब जग जानी। करहु प्रणाम जोरी जुग पाणी। करहु प्रणाम जोरी जुग पाणी। पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप। राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप। सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय।
वर्णानामर्थसंघानां रसानां छन्दसामपि मङ्गलाना च कर्तारो वन्दे वाणी विनायको भवानो शङ्करो वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्य मेच्छरम्. बस सर्वजण आले तसे बसत राहा, नंतर पूजा करता येईल. चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरम पुंसा महापातक नाशनम. प्रभू रामचंद्रांचं चरित्र एक वचनी एक बाणी एक पत्नी प्रभू रामचंद्रांचं चरित्र जीवनाचं कल्याण करणार आहे. जीवनाची व्यथा दूर करणारी कथा म्हणजे रामकथा आहे. जीवनातील दुःखाच्या वजाबाकीचं गणित म्हणजे रामकथा. अशी ही गोड अवीट सुरस पवित्र अशी रामकथा. आणि या रामकथेचा आज आपल्या गावातील 6वा दिवस. कितवा दिवस? 6वा दिवस. पाहता पाहता दिवस कार्यक्रम समारोपाकडे वळत चाललाय. 6 दिवस झाले आपण रामचंद्रांचं चरित्र ऐकतोय. कालपर्यंत आपण कथा श्रवण केली. कुठपर्यंत? काल कथेमध्ये आपण शेवटी 4 वाजता काय पाहिलं? कुठपर्यंत आली होती कथा? लग्न लावलं. कोणाचं? देवाचा लग्न सोहळा पाहिला. प्रभू रामचंद्रांचं लग्न सीतामाईशी लावलं. फक्त एकच लग्न लावलं का आपण? 4 वधूवर आपल्या समोर उभे होते. 4. कोण कोण होते? याच्यासाठी झाकी आली की आपलं लक्षच नसते कथेकडे. झाकी आली की आपण सगळं विसरून जातो. ते पाहते लेकरू, ते दिसाले ना ते लेकरू, ते फलाण्याचा फला नाही, ती नात आहे, ती मुलगी आहे, ती काकू ते, असं त्याच्याकडेच लक्ष असते आपल्या झाकीवर. झाकी आले की कथेतलं लक्षच जात. काल 4 लग्न लावले आपण. 4. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न असे 4ही भावांचे लग्न आपण काल पाहिले. रामाचं लग्न लागलं सीतेशी. पण दुसऱ्या 3 मुली कोण होत्या? सीतेची बहीण होती. उर्मिला तिचं नाव. ती दिली लक्ष्मणाला. मग बाकीच्या 2 अजून कोण होत्या? भरत आणि शत्रुघ्न यांच्या पत्नी कोण? जनकाचे भाऊ आहेत. जनक राजाचा भाऊ म्हणजे सीतेच्या वडिलाचा भाऊ म्हणजे सीतेचा चुलता कुशकेतू त्याचं नाव. त्या कुशकेतूच्या 2 मुली आहेत म्हणजे सीतेच्या चुलत बहिणी आहेत 2. मांडवी आणि श्रुतकीर्ती. तर ती श्रुतकीर्ती दिली शत्रुघ्नाला आणि मांडवी दिली भरताला. अशा 4ही भावांचा विवाह सोहळा काल आपण पाहिला. आता लग्न लागलं. लग्न लागलं. माईक मधून शेवटच्या मंगलाष्टकाला सूचना केल्या जाते. 4थं मंगलाष्टक चालू झालेलं आहे. आता 5व्या मंगलाष्टकाला सुरुवात होईल. भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये हो. बरोबर? आजकाल हीच पद्धत आहे. 4 मंगलाष्टक झाले की 5व्या मंगलाष्टकाच्या अगोदर सूचना दिली जाते, जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये. पंक्ती बसल्या पंक्ती. आताच्या लग्न ते बफे सिस्टीम नव्हती. गजू महाराज, बफे सिस्टीम होती का तेव्हा? नाही. आता बुट घालून उभं राहून जेवायचं. त्यालाच काय म्हणायचं? बफे सिस्टीम. एक हात ताटाला, एक हात दुसऱ्या माणसाला धक्का लावायला. बाजूला सरका, शर्टावर पडल भाजी. बाजूला सरका. एका हातात ताट. जिलबी द्या मामा, जिलबी. घरी तांब्या भरून घेत नाही. माठाच्या जवळ बसलेला पाटील, एखादा पाटील घरी तांब्या भरून घेत नाही. बायकोला सौदा दे पाणी. आणि तिथं हातात ताट पुढे करते. चक्की वाढा, चक्की. बफे सिस्टीम आजकालची. तेव्हा पंक्ती बसल्या.
पंक्तीच्या भोजनाची मजाच वेगळी. लहानपणी राहायच्या पंक्ती, आता झालं सिस्टीम सगळी बदलून गेली. मागच्या पंक्तीत वाढ कुठपर्यंत आली, पुढच्या पंक्तीत वाढ कुठपर्यंत आली. आपल्याला पानं आले, अजून वाटत ते द्रोण कसं काय आली नाही, ग्लास कसं काय आली नाही, उचलून पाहायचं, मान वर करून पाहायचं. हसणं, विनोद, आग्रह करून वाढणं, ते काळ गेला. पंक्ती बसल्या तिथं जनक राजाच्या इथं, सगळेजण जेवायला बसले. आता जावाई जेवायला बसला म्हणलं की त्याचा थाट वेगळाच असते, बरोबर. फार परेशानी झाली आमची. मी आधीच सांगितलं, व्यासपीठावरून जास्तीत जास्त मी सत्य घटना सांगण्याचा प्रयत्न करतो. काय विनोद महाराज, तुमच्या लक्षात आहे की नाही माहित नाही, पण विनोद महाराजांच्याच लग्नात माझी फजिती केली त्यांच्या मेहुण्यानी. थट्टा मस्करी सुरू झाली. काय बरोबर आहे ना गजू? पाण्याच्या बाटलमध्ये मीठ टाकून आणलं विनोदला प्यायसाठी, आणि ती योगागानं बाटल ती मला आली, आणि ते खरट पाणी मला प्यावं लागलं होतं. खरंय, मी जास्त खोटं कधी सांगत नाही मी व्यासपीठावरून. हास्य विनोद सुरू झाले, पंक्ती बसल्या, आणि मग सीतेच्या मैत्रिणी, आता बहिणी तर सगळ्याच नवऱ्या झाल्या, मग आता थट्टा करायला कोण? सीतामाईच्या मैत्रिणी. एक मैत्रीण आली, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न सगळेजण जेवत आहेत. काय म्हणे, एक मैत्रीण म्हणली, भाऊजी रामाला, आता देवाला भाऊजी म्हणायचं भाग्य. भाऊजी, तुमच्या वडिलाचं नाव? म्हणले दशरथ महाराज. त्यांच्या वडिलाचं नाव? म्हणले अज राजा. अज म्हणजे काय हो? म्हणजे ज्याचा जन्म झाला नाही तो. म्हणे तुम्ही? मी म्हणे राम. तुमचा जन्म? म्हणले मी जन्म नाही माझा, अयोनी संभव जन्म आहे, प्रगट झालेलो आहे मी, माझा जन्म झालेला, देवाचा जन्मच नाही, प्रगट झालेला. म्हणले मग अज राजाचा बी जन्म नाही, तुमचा जन्म नाही, मध्ये दशरथ आला कुठून? खाली मान घातली रामानं. काय हुशार आहे, देवही कमी नाही, देवही चतुर आहे. चतुर नुसता चतुर नाही, चतुरातू शिरोमणी, बरोबर. दुसरी मैत्रीण आली, म्हणली काय हो भाऊजी, मी तर ऐकलंय म्हणे तुमच्या इथं, तुमच्या राज्यामध्ये, तुमच्या इथं म्हणजे अयोध्येमध्ये महिला मंडळी यज्ञाचा प्रसाद खातात, आणि त्या प्रसादानच तिथं महिला मंडळी गर्भवती राहतात. आता देवाला वाटलं ही आपल्या घरची गोष्ट होती. आता खरं घरचीच गोष्ट ना, कारण हे चौघे भाऊ यज्ञाच्या प्रसादानं जन्मलेले, हे आपल्यावरच फिरलं. म्हणले ही घरातली गोष्ट इथपर्यंत कसं काय कळाली? देव हुशार आहे, चतुर आहे, चतुर, चतुरातू शिरोमणी. देवानं सांगितलं हे आपल्यावर फिरलं, आता काहीतरी बोलावं लागणार. विचार केला आणि मग बोलले. म्हणजे आमच्या इथे तरी बरा यज्ञाचा प्रसाद खावा लागते मुलं होण्यासाठी. मी तर ऐकलंय इथं जनकपुरामध्ये प्रसाद खायची देखील गरज नाही, इथं मुली जमिनीतूनच उगवतात, जसं गाजर गवत उगवतंय तसं. कोण उगवलं? सीतामाई. बस जिनं थट्टा केली ती पळूनच गेली. थट्टा मस्करी सुरू झाली. बरेच दिवस, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले लग्न होऊन, 5 दिवस झाले, 8 दिवस झाले, आणि एके दिवशी शतानंद मुनीला दशरथजीनं जवळ बोलवलं. शतानंद मुनी. शतानंद मुनी कोण आहे? तो राजा जनकाचे राजगुरू आहेत. जवळ बोलवलं, म्हणले तुमच्या आता महाराजाला सांगा, म्हणजे इवायाला सांगा, आपल्याकडे इवाहीच म्हणतो ना, व्याही इवाही. डायरेक्ट इवाह्याला बोलण्यापेक्षा म्हणले आपण काय करू, महाराजाला बोलू, आम्हाला परवानगी द्या. म्हणले आता आम्ही निघतो, खूप दिवस झाले, आज आपल्याला कथा भरपूर पुढे न्यायची, खूप. शतानंद ऋषीला जवळ बोलवलं. दशरथानं सांगितलं आता आम्ही निघतो, 15 दिवस झाले. माणसानं काम संपलं की जास्त दिवस राहू नये, काम संपलं की जास्त दिवस राहायचं नसते. नाथ महाराजांनी सुंदर वर्णन केलेलं आहे, काम संपलं की निघून जाऊ, जास्त दिवस राहू नये, मला परवानगी द्या. जनक राजाला शतानंद ऋषीनं सांगितलं जाऊन, इवाई जातो म्हणाले दशरथ राजे, परवानगी द्या त्याला. नाही नाही थांबा म्हणा 2 दिवस. पुन्हा 2 दिवस गेले,
पुन्हा 2 दिवसाला दशरथजीनं विचारलं, आम्ही आता जाऊ का, आम्हाला परवानगी द्या, येतो आम्ही. नाही नाही, थांबा 2 दिवस. असं करत करत पुन्हा 8 दिवस निघून गेले. जनकाला जाऊ देऊच वाटेना. जावाई 4 घरीच ठेवून घेतले, इवाही ठेवून घेतलाय. लग्न होऊन 8 दिवस 15 दिवस झाले. पहिले लग्न राहायचे आता मागच्या काळात असं म्हणतात 5-5 दिवसाचे लग्न राहायचे, 5 दिवसाचे. बरोबर आहे. पाठीमागं पुरुष मंडळी फेटेवाले कोणी असतील तर त्याच्या काळात त्याचे लग्न 5 दिवसाचे असतील. नंतर टोपेवाल्याचे 3 दिवसावर आले, पॅन्टवाल्याचे 2 दिवसावर आले, बरमुडा घालण्याचे 1.5 दिवसावर आले. 1.5 दिवसाचे लग्न. बरोबर. काळ बदलत चालला काळ. पण कोणी पाहुणा झाला त्याच्या इथं जास्त दिवस राहायचं नसतं. प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय काय नाथ महाराजांची सुंदर गवळण आहे. अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना. अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना. हरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना. आले संत घरी म्हणून काय बोलून शिनवावे, ऊस गोड लागला म्हणून काय मुळा सहित खावे. प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे. गावचा पाटील झाला म्हणून काय गावाची बुडवावे. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना. गवळण गवळण म्हणलं की मग भागवतात आपल्यासारखं वाटतं. आता उगाच लोकांनी म्हणू नये महाराज गवळणी बी बनवू लागले. कृष्णाच्या चरित्राचं इथं काही काम नाही. आदर्श प्रभू श्री रामाचं चरित्र ऐकतोय आपण. भगवंताचं कृष्णाचं चरित्र गोड आहे, पण चरित्र ते फक्त उच्चारावे, फक्त उच्चार करण्यासाठी कृष्णाचं चरित्र आहे. आणि जर जगण्यासाठी उपयोगी आचरणात आणायसाठी जर चरित्र कोणतं असेल तर ते प्रभू श्री रामचंद्राचं चरित्र. जीवनात उपयोगी येण्यासारखं चरित्र म्हणजे रामाचं, आदर्श श्रीरामाचं चरित्र. कृष्णाचं चरित्र उच्चारायला चांगलं आहे. आता या काळाला उगच म्हणलं मी आता दह्यात दही दूध खावा वाटायले, जातो शेजारच्या घरी मडके फोडून चोरून खातो म्हणल्यावर जमल का? नाही, फक्त चरित्र ते उच्चारावे, उच्चारण्यासाठी आहे. आचरणासाठी रामाचं चरित्र आहे. आपल्याला नाथ महाराजाच्या गवळणीतलं एक वाक्य पाहायचंय. कोणतं? प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे. गावचा पाटील झाला म्हणून काय गावाची बुडवावे. दशरथानं सांगितलं किती प्रेम झालं, किती नातं जवळचं झालं तरी जास्त दिवस राहू नये पाहुण्याच्या घरी. बस आम्हाला आज्ञा द्या महाराज, येतो. जनकजी म्हणले काय हरकत नाही बाबा, जा, पण आजच्या दिवस राहा. आता दुपारची वेळ झाली, 1:30-2 वाजायला आले. आता जर निघाले तर अयोध्येला जायला तुम्हाला रात्री 2 वाजतील. त्याच्यासाठी आजच्या दिवस राहा, उद्या सकाळी जा. उद्या सकाळी बस. सगळ्या मिथिला नगरीमध्ये कळालं की उद्या राजा दशरथ आपल्या नगरीला अयोध्येला जाणार आहे. कथा आता इथून सुरस ऐकण्यासारखी आहे. हास्य विनोद संपले बरं का. इथून ऐकण्यासारखी कथा आहे. आता सगळ्या नगरीला कळालं उद्या राजा दशरथ जाणार आहेत. जनकानं सगळ्या नगरीमध्ये दौंडी पिटवून सांगितलं, दौंडी दिली सेवका करवी, उद्या दशरथ राजे जाणार आहे. बस संध्याकाळची वेळ आहे. संध्याकाळी जनक राजे आपल्या खोलीमध्ये आहेत. एकटेच रडत आहेत. का रडत आहेत? एकटेच जनक राजे रडत बसलेत. तिथे शतानंद ऋषी गेले.
शतानंदानं विचारलं, महाराज जनक, आप रो रहे हैं? क्यों रो रहे? एवढ्या आनंदाचे दिवस आहेत आणि तुम्ही रडताय, का रडताय? महाराज थोडासा इको द्या मला अजून. शतानंदाला सांगितलं जनकानं, शतानंदजी काय वाटतं तुम्हाला, उद्या दशरथ जाणार आहेत म्हणजे काय दशरथ एकटे जाणार आहेत का? दशरथ एकटे जाणार आहेत का? नाही, सोबत राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि माझ्या 4 पोरी देखील जाणार आहेत. शतानंदानं सांगितलं, महाराज जनकजी, मुलींचा जन्मच जाण्यासाठी असतो. कोणती मुलगी राहायला आली मला सांगा, आजपर्यंत कोणती मुलगी राहिली बापाच्या इथं? बेटियां जन्म ही लेती है जाने के लिए. मुलींचा जन्मच जाण्यासाठी असतो. वो जिंदगी भर तो यहां नहीं रह सकती. धीरज धरो महाराज, थोड़ा धीरज धरो. ठीक आहे, कल सवेरे भेज देंगे. संध्याकाळ रात्रीची वेळ झाली. सगळ्या नगरामध्ये घोषणा केली की उद्या सगळे आपल्या 4ही मुली, 4 जावई आणि व्याही सगळेजण अयोध्येला आपल्या आपल्या नगरीला जाणार आहेत. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीता, उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती अशा 4 मुली. सगळं नगर उदास झालं, उदास, सगळा गाव उदास झाला. 4 मुली एकदाच एका घरातून जाणार. त्या दिवशी रात्रीला सगळ्या मिथिला नगरीमध्ये, जनकाच्या घरामध्ये तर सोडाच, गावामध्ये कोणी जेवलं नाही. गावातच सगळ्या मिथिला नगरीमध्ये कोणी जेवलं नाही. सगळ्या मैत्रिणी बालपणाच्या जमा झाल्या सीतेच्या. एकमेकीच्या गळ्यात पडून रडल्या, गळ्यात पडून. जानकी, आम्हाला विसरून जाऊ नको बरं का. आम्ही ऐकले उद्या सकाळी जाणार आहेस तू, आम्हाला सोडून जाणार आहे तू. हमें छोड़ के जाने वाली है, हमने सुना है, पर हमें भूलना नहीं. सासरामध्ये जाऊन विसरू नको ग. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळा समाज जनकाच्या राजवाड्यासमोर जमा झालेला आहे. सगळा समाज, सगळं नगर, सगळा गाव एकत्र झाला. आपल्याकडे पहा मुलगी वाट लावायला. किती भांडणं असू द्या 2 घराची, पण मुलगी वाट लावायला जायचं म्हणलं की घरातल्या बायका, शेजारची मुलगी जाणार म्हणलं सासरी, लग्न झालेलं, सायंकाळची वेळ असते, 4 वाजताची, 5 वाजताची. नवरी निघाली चला वाट लावायला म्हणलं की कोणाचीही मुलगी असो, सगळा गाव मारुती मंदिराजवळ एकत्र होतो मुलगी वाट लावायला. का? तो प्रसंग तसा असतो. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न 4ही मुलं राजा दशरथाचे. दशरथानं सांगितलं, दशरथ राजानं रामाला सांगितलं, लक्ष्मणाला सांगितलं, रामा, लक्ष्मणा जा, सुनैना मातेचे पाया पड. सुनैना माता, आजही ती पद्धत आहे. जावाई सासूचे पाया पडायला जातो. सासूच्या पाया पडायला जावायला जायचं असते, आजही ती पद्धत आहे. सुनैना माता, सीतेच्या आईचं नाव, तिच्या पाया पडा जा. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न 4ही जावई सुनैना मातेच्या पाया पडायला आलेले. त्या पाठोपाठ 4 मुली, श्रुतकीर्ती, मांडवी, उर्मिला आणि सीता आईच्या गळ्यात पडून रडल्या, गळ्यात पडून. सीता रडायला लागली. आजपर्यंत पहा, मुलीचं आयुष्यच असं असतं. जन्मली तेव्हापासून माझं घर, माझे बाबा, माझी आई, माझा भाऊ, माझी आजी, माझं शेत, सगळं माझं 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 म्हणायचं असते. आणि एक दिवस एक बाशिंग बांधून एक माणूस येते आणि त्याच्यासोबत सगळं सोडून जायचं असतं. किती अवघड आहे. पोराला म्हणा बरं, जा सोडून सगळं. जाते का पोरग? पहा, सोडून जावं फक्त मुली. मुली रडत आहेत. का रडत आहेत? मुलीला जाताना एकच विचार असतो आपल्या बापाचा. सुनैना मातेला सांगितलं सीतेनं, आई 4 दिवसापासून पाहते बाबा उदास आहेत, जेवले नाहीत बरोबर, लग्नाच्या गडबडीमध्ये 4 दिवसापासून उपाशी आहेत. आमची चिंता करू नको,
मात्र बाबाचं लक्ष ठेव, बाबाकडे लक्ष ठेव. 4 दिवसापासून जेवले नाहीत बाबा. मुलगी जेव्हा घर सोडते ना तेव्हा फक्त आपल्या बापासाठी रडते, बापासाठी. सगळ्या घराची चिंता जर कोणी करत असेल तर तो बाप करतो, बापाची चिंता जर कोणी करत असेल तर ती मुलगी करते. मुलीचं आयुष्य फार अवघड. मुलगी नांदायला निघाली ना, प्रसंग तोच आहे. सीता नांदायला निघालेली आहे. कोणती मुलगी नांदायला निघाली, आजी जवळ जाते, आजी जवळ. आजीचं नातीचं नातं फार वेगळं असतं, फार प्रेमाचं नातं. आजीला मुलगी लहान असली तेव्हापासून, सकाळी उठली तेव्हापासून, आजी तोंड धुवायला पाणी आणून देऊ का, चहा आणून देऊ, जेवायला पाय दाबून देऊ, पाठ दाबून देऊ, नात. तीच मुलगी जेव्हा लहानाची मोठी होते, पाशिंग बांधून सासरी नांदायला निघते, तेव्हा गळ्यात पडून आजी आणि नात रडतात. आजी बाबाची काळजी घे बरं. आईचा स्वभावच आहे टाकून बोलायचा बाबाला, पण बाबाची काळजी घे. आजी मायनं तोंडावरून गालावरून हात फिरून, निघालीस का बाळा. आजीची भेट घेतल्याच्या नंतर आईकडे निघते मुलगी, आईकडं. आई बाबाला वाटेल तसं बोल जाऊ नको बरं, जाते मी, माझी काळजी करू नको, पण बाबाकडे लक्ष दे. बहिणीला भेटते, मोठ्या बहिणीला, लहान्या बहिणीला सांगते, हट्ट कर जाऊ नको ग, गरिबी आपल्या बापाची. भावाला सांगते, समजावते, बापाची काळजी घ्या. मोठा भाऊ, मोठी बहीण, लहान भाऊ, लहान बहीण. मोठा भाऊ, दादा अरे लग्न झालं 2 वर्षापासून, तेव्हापासून पाहते. बायको आली म्हणून काय झालं, बायकोच्या मनानंच वागायचं. बापाकडे लक्ष दे, अटॅक येऊन गेलाय, काळजी घे बापाची. एकदा जर बाप गेला ना परत नाही दिसणार. सर्वांची काळजी घेणारा बाप, पण बापाची काळजी घेते ती मुलगी. त्याला मुलगी म्हणावं. दिवाळीचा सण यावा, दिवाळीचा. शेजारच्या सगळ्या बाया दिवाळीच्या सणाला आपल्या बापासोबत, भावासोबत, कोणी मालकासोबत गाडीवर बसून निघून जाव्या. पण एखाद्या मुलीला काही अडचण, भाऊ येत नाही न्यायला, लवकर येत नाही, काही अडचण, भावाला काळजी नसते लवकर आणण्याची, पण बहीण वाट पाहते, वाटेकडे डोळे लावून पाहते. बायका विचारतात, का ग तुझा भाऊ नाही आला, येणार. एका दिवशी सकाळी फोन येतोय, दादा निघालाय ग, तयार राहा. सकाळी लवकर निघते, 8 वाजताच आई फोन करते, आज आता तुझा भाऊ यायला न्यायला, तयार राहा. 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले तरी भाऊ येत नाही, 2 वाजले तरी येत नाही. बहीण काळजी करते. सकाळी तर निघाला होता गाडी घेऊन, आईनं तर 8 वाजताच फोन केला होता लवकर येणार आहे, मग अजून कसा आला नाही. काळजी करते ती बहीण. गर्दी खूप आहे रोडवर, भाऊ व्यवस्थित तर येईल ना. बहिणीचं मन फार फार वेगळं बरं का. एक बहिणीच्या मनाच्या भावना कशा असतात भाऊ. बहीण भावाची वाट पाहिलेली आहे. दिवाळीचा सण जवळ आलेला आहे समजा, किंवा आपला कळसाचा कार्यक्रम समजा जवळ आलेला आहे, ती बहीण कशी वाट पाहते पहा. घेऊन गाडी येईल दारी जायला, भाऊराया नेईल मला माहेरीला, भाऊराया नेईल मला माहेरीला,
घेऊन गाडी येईल दारी, घेऊन गाडी येईल दारी जायला भाऊराया नेल मला माहेरीला, भाऊराया नेल मला माहेरीला. मनगही भरला दिवाळीचा हा, मनगही भरला दिवाळीचा हा सण आला. हो भाऊराया नेल मला माहेरीला, भाऊराया नेल मला माहेरीला. एका स्त्रीच्या मनाच्या भावना. भाऊराया येईल, पण सगळेच भाऊ जातात का हो? आजकाल सगळ्याच भावाचं बहिणीवर प्रेम राहिले का? मी शक्यतोवर कथेमध्ये आजपर्यंत आता 6 दिवस झाले शक्यतोवर कथेच्या विषयामध्ये बदल होऊ देत नाही. पण आज विषय निघालाय भाऊच्या बहिणीच्या, लेक नांदायला निघाली म्हणून सांगतो. आपला कार्यक्रमही त्यांचाच आहे. कोणाचा कार्यक्रम आहे? कळसाचा कार्यक्रम म्हणजे कोणाचा असतो? सगळ्या लेकी बाळीचा कार्यक्रम म्हणजे कळसाचा कार्यक्रम. भावाईनं कितीही मोठं मंदिर बांधू द्या, कळस कोणाचा आहे? कळस फक्त बहिणीचा आहे. म्हणून विषय निघाला, म्हणून शक्यतो विषय बदल आपल्या कथेमध्ये होत नाही. मंदिर कितीही मोठं बांधलं, भाऊ अभिमानानं सांगू द्या आम्ही मारुतीचं मंदिर एवढं मोठं बांधलं, बहिणी समोर नाही सांगू शकत. इकडे दुसऱ्या जगासमोर सांगेल, पण बहिणी समोर नाही सांगणार. कारण अभिमानानं बहीण सांगते आमचा कळस आहे तो. भाऊ आजकाल ओळखायला तयार नाहीत बहिणीला. आईचं मुलीचं नातं, भावाचं बहिणीचं नातं अनमोल नाते जगामध्ये. 2-4 भाऊ असावे एखाद्या बहिणीला, पण दिवाळीला नाही ना आणायला जात. आई सांगते भाऊ आणायला तयार नाही का तुला यावर्षी? मुलगी सांगते काय हरकत नाही बाबा, पण वाट पाहते मी, वाट पाहते. खूप वाट पाहते ती बहीण, पण भाऊ न्यायला तयार नाही. कसे? वाट पाहुणी नेत्र हे शिणले, वाट पाहुणी नेत्र हे शिणले, शिणले माझे काय. बहिणीचे हे नाते विसरले, नाही आला भेटाय ग माझा. बहिणीची माया विसरला ग भाऊराया, बहिणीची माया विसरला ग भाऊराया. बहिणीची माया विसरला ग भाऊराया, बहिणीची माया विसरला भाऊराया. वाट पाहुणी नेत्र हे शिणले, वाट पाहुणी नेत्र हे शिणले, शिणले माझी काया. बहिणीचे हे नाते विसरले, नाही आला भेटाय माझा. बहिणीची माया विसरला ग भाऊराया, बहिणीची माया विसरला ग भाऊराया. बहिणीची माया विसरला ग भाऊराया, बहिणीची माया विसरला ग भाऊराया. ती नागपंचमी झाली, राखी होऊन भाऊबीज आली. ती नागपंचमी झाली,
राखी होऊन भाऊबीज आली त्या बहिणीची भावाला कशी आठवण नाही आली त्या बहिणीची भावाला कशी आठवण आली होती शिरावर संपून गेली होती शिरावर संपून गेली आई बापाची माया वाट पाहुणे नेत्र शिणले शिणले माझे काया बहिणीची माया विसरला ग भाऊराया 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 नात्यातला गोडवा नात्यातलं प्रेम हळूहळू हळूहळू कमी होत चाललंय आईचं मुलीचं नातं आजही टिकून आहे बरं पण बहीण भावाच्या नात्यातला गोडवा कमी होत चाललाय मुलगी येऊ द्या दिवाळीला घरी मुलगी वयाची अट नाही बरं का वय कितीही असू द्या आईचं मुलीचं आई 70 वर्षाची होऊ द्या 80 वर्षाची होऊ द्या मुलगी 50 वर्षाची जरी झाली तर आई आईच असते मुलगी तिच्यासाठी मुलगीच असते 80 वर्षाची जरी आई झाली तरी 50 वर्षाची 60 वर्षाची मुलगी दिवाळीला घरी आपल्याकडे दिवाळीला बाया म्हाताऱ्या बाया सुद्धा जातात की नाही दिवाळीला दिवाळीचा सण आहे म्हणतात 50 वर्षाची मुलगी जेव्हा माहेरात जाते आई किती आईचं वय जेव्हा मुलीचं वय 50 तेव्हा आईचं वय 70-80 50 वर्षाची मुलगी जेव्हा माहेरात जाते 80 वर्षाची आई दिवाळीच्या दिवशी मुलगी आंघोळीला बसली ना नाव घालायला बाथरूम पर्यंत येते आई आजी ती आई काठी टेकवत टेकवत बाळा नाव घालू का तुला आई पडशील बाथरूम मध्ये पाय घसरून फरशीवर आणि पडली तर उद्या कोण काळजी करेल तुझी भाऊ पाहिल का तुझ्याकडं त्याला कुठं वेळ आहे आणि तुझ्या सुना माझ्या भाऊज आहे त्या तर पाहायला तयार नाही जोपर्यंत आई माहेरात आहे तोपर्यंतच माहेर बरं का जोपर्यंत आई मी त्या दिवशी एका दिवशी बोलून गेलो जोपर्यंत आई माहेरात आहे तोपर्यंत माहेर मुलीचं प्रेम निस्वार्थ असतं मुलीचं प्रेम आज एकाएकी 4 मुली घर सोडून निघालेल्या आहेत जनकाच्या 20 वर्षापर्यंत 18 वर्षापर्यंत 22 वर्षापर्यंत ज्या मुलीनं माझं घर म्हटलेलं असतं ते घर एका क्षणात सोडून मुलगी निघते निस्वार्थ प्रेम आहे एखाद्या पोराला म्हटलं जा सगळी इस्टेट सोडून जाते का पोरग लाथा घालायला कमी करणार पोरं आजकालचे सोडून जातील का पण मुलगी निघते मुलगा मायबापाच्या मरणावर टपलेत आजकालचे पोरं मायबापाच्या मरणावर बापाच्या बाप अशी तर नावावर करून देणं झालाय म्हणते 5 एकर जमीन बाप मेला की आपलंच राज्य आहे बाप मेला की आपलंच राज्य सगळं आपलंच आहे 4ही मुली राजा जनकाच्या नांदायला निघाल्यात प्रसंग डोळ्यासमोर आला बापाचं मन कंठ दाटून आला आणि बापाचं हृदय गाते बापाचं काय बाबुल की दुआएं लेती जा बाबुल की दुआएं लेती जा जा तुझको सुखी संसार मिले बाबुल की दुआएं लेती जा जा तुझको सुखी संसार मिले दुआएं लेती जा तुझको सुखी संसार मिले बाबुल की दुआएं लेती जा तुझको सुखी संसार मिले मैके की कभी ना याद आए ससुराल में इतना प्यार मिले बाबुल की दुआएं
लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले। बाबुल की दुआएं लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले। मैके की कभी ना याद आए, ससुराल में इतना प्यार मिले। नाज़ों से तुझे पाला मैंने, कलियों की तरह फूलों की तरह, बचपन में झुलाया है तुझको बाहों ने मेरी झूलों की तरह। मेरी बाग की ऐ नाजुक सी कली, तुझे हर पल नई बहार मिले। मैं की कभी ना याद आए, ससुराल में इतना प्यार मिले। बाबुल की दुआएं लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले। मैके की कभी ना याद आए, ससुराल में इतना प्यार मिले। बाबुल की दुआएं लेती जा, मैके की तुझे कभी ना याद आए। बापाचं हृदय बस। चारही मुली निघाल्या आहेत, सीतामाई, मांडवी, श्रुतकीर्ती, उर्मिला, सुनैना मातेच्या सर्वजण पाया पडतायत। उपदेश केला, उपदेश सुनैना मातेनं। एक आईनं आपल्या मुलीला जाताना काय उपदेश करावा, फक्त लग्न झाल्यावरच नाही बरं का, आता जेव्हा मुली येतील माहेरात आणि आता परत माहेरातून सासरी नांदायला जाताना काय उपदेश करावा, सुनैना माता काय सांगते अगोदर ते पाहू। सीता, ये जिंदगी है, कभी कभी दुख आते हैं। सीता, ये जिंदगी है, कभी कभी दुख आते हैं। बेटी, जिस दिन दुख आएगा ना, जिस दिन दुख आएगा उस दिन अपने घर का दरवाजा अंदर से बंद कर लेना। जिस दिन दुख आएगा उस दिन अपने घर का दरवाजा अंदर से बंद कर लेना। जी भर के रो लेना, लेकिन मेरी कसम है बेटी तुझे, अपना दुख कभी समाज के सामने मत बताना। समजलं? पुन्हा एकदा सांगतो, पोरी, हे जीवन आहे, जीवन। सुख दुःख येणार आहे, जाणार आहे। ज्या दिवशी दुःख आलं ना, आपल्या घराचा दरवाजा आतून बंद करायचा आणि काय फाशी घ्यायची का? नाही। जाळून घ्यायचं नाही, पॉइझन घ्यायचं नाही। ज्या दिवशी दुःख आलं ना पोरी, दरवाजा बंद करायचा, वाटेल तितकं रडायचं, पण आपलं दुःख कधी दुसऱ्या समोर, समाजासमोर आपल्या घरातलं दुःख नाही सांगायचं। आणि आजकाल सासू जर थोडीशी काही बोलली, नवरा काही बोलला, लगेच व्हिडिओ कॉल येते। व्हिडिओ कॉल न लय वाटोळे व्हायलेत म्हणायचं। फोन न चांगलं तितकंच आहे, वाईट तितकंच। काय झालं ग, काऊन रडका आवाज यायलाय तुझा? एक चापट मारली, अगं राहतीस कशाला तिथं? ये उद्या कोर्टात टाकू दावा, मग मारते चक्रा। आईनं उपदेश काय करावा, सुनैना मातेकडून शिकायचं। काय उपदेश केला तुलसीदासांच्या भाषेत पाहू। सास ससुर गुरु सेवा करे हो, सास ससुर गुरु सेवा करे हो। सासू सासऱ्यांची सेवा कर बेटा, तुलसीदासजींच्या भाषेत सांगतोय। सीतामाईला काय उपदेश केला सुनैना मातेनं? सास ससुर गुरु सेवा करे हो, ससुर गुरु सेवा करे हो। गुरु सेवा कर हो, सास ससुर गुरु सेवा कर
करे हो, सास ससुर गुरु सेवा करे हो, सास ससुर गुरु सेवा करे हो, सासू सासरे गुरु संत सज्जन या सर्वांची सेवा कर बेटा. पती रुख लखी आयसू अने सरे हो, आणि पतीच्या मताशी अनुसरून वागणं असलं पाहिजे. नवऱ्यानं आंबा म्हणला की बायकोनं काय म्हणावं? सहज तोंडातून चीच चीच निघाला की नाही शब्द. नवऱ्यानं आंबा म्हटलं की आंबाच म्हणावं असं म्हटलं का कोणी? असं असतं. दोघांचं मत एक असलं पाहिजे संसारात. नवऱ्यानं आंबा म्हटलं की बायकोनं देखील आंबाच म्हणावा, नवऱ्यानं चीच म्हटलं की बायकोनं चीचच म्हणावं. जर दोघांचे स्वभाव विरुद्ध टोक असतील तर त्याला संसार नाही म्हणता येत. कोणी म्हणेल आमच्या लग्नाला 50 वर्ष झाले, 70 वर्ष झाले, 4 पोरं झाले, नातू झाले, पंतू झाले, पण दोघांचे विचार जर आजही एक नसतील, म्हातारीचे आणि म्हातारीचे, तर तो संसार नाहीये, ती तडजोड आहे, फक्त तडजोड. आईनं मुलीला उपदेश केला, सासू सासरे गुरु नवरा सर्वांची सेवा कर. आजचा आपला आईला उपदेश पाहिला आपण. आजकालच्या आई अशा उपदेश नाही करत. पोरी निघालेल्या आहेत, आईचा निरोप घेतला, बापाच्या खांद्यावर डोकं ठेवून सगळ्या 4ही पोरी रडल्या. जनक राजाचा निरोप घेतायत. जनक राजाचा निरोप घेतला. जनक राजे दशरथाच्या जवळ गेले, दशरथाच्या इवायाच्या जवळ गेले, हात जोडले राजा जनकानं. महाराज, काही कमी जास्त झाला असेल सेवेमध्ये तर माफ करा. तुमच्या तिन्ही राण्या, तिन्ही माता वरातीत आल्या नाहीत. मी सांगितलं कालच, लग्नामध्ये पहिल्या काळामध्ये बायका जात नसायच्या. आजच्या काळात वरातीत जाऊन बाया नाचायल्यात बी, त्याला काय. पण पहिल्या काळामध्ये रामाच्या लग्नात तर त्याच्या 3ही आई नव्हत्या. अगर तीनों माताएं होती यहां, राजा जनक म्हणता है दशरथाला, तो उनके पैर पकड़ के मैं कहता, अगर मेरी बेटियों से कुछ गलती हो गई, माझ्या पोरीच्या हातानं काही जर चूक झाली तर या बापाची चूक समजून माफ करा, पोरीची चूक नाही. कारण मुलींना वळण मी लावलंय, बापानं लावलंय, म्हणून माझी चूक समजून माफ करा, मुलींना काही बोलू नका. दशरथानं सांगितलं, चिंता करू नका, चिंता मत करो, जरा भी दुख नहीं होने दूंगा, थोडंही दुःख होऊ देणार नाही. देवाचा बाप सांगायला, देवाचा बाप. पण देवाचा बाप जरी असेल तर अजून काही वर्षानंतरचा वनवास माहिती आहे का देवाच्या बापाला? आश्वासन दिलं, जनका काळजी करू नकोस, अजिबात त्रास होऊ देणार नाही तुझ्या 4ही मुलीला. देवाचा बाप जरी असेल तर पुढचं भविष्य कळालं का? काही वर्षानंतरच वनवास सीतेला. किती वनवास हो, राजाची पोरगी असून गवताना बांधलेल्या झोपडीत राहावं लागलं. उशाखाली दगड घेऊन 14 वर्ष झोपावं लागलं, उशाला दगड घेऊन. लक्ष इकडं असू द्या. उद्या बुंदी होणार आहे, उद्या बुंदी, आणि त्या बुंदीसाठी ते जळतण आणले. काय नाही, इकडं पहा सगळेजण. भाव निघून जातोय, करुण रस वातावरण तयार व्हायला लय वेळ लागते. सकाळी 1:30 वाजल्यापासून 2:30 वाजायले एका रसामध्ये आपण चाललोय, आणि असं काही झालं की मग ते वातावरण चेंज होत जाते. लक्ष इकडे असलं पाहिजे. नशिबात काय कोणाच्या माहित नाही. आज सुख आहे, उद्या दुःख आहे, उद्या दुःख आहे तर परत सुख आहे. मी सांगतो, नेहमी सांगतो कथेमध्ये, जीवनरूपी जन्मरूपी पहाडावर या जीवनरूपी नदीचा उगम होतो आणि मरणरूपी सागराला माणूस जाऊन मिळतो. सुख आणि दुःख हे त्या नदीचे काठ असतात. सुख आणि दुःख. दैवम अन्यत्र चिंतयते. दैवाला काय कोणाला माहिती आहे का? दैवामध्ये काय, कभी गर्मी कभी सर्दी, ये तो कुदरत के नजारे है विनोद जी. कभी गर्मी कभी सर्दी, ये तो कुदरत के नजारे है. प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे बैठा है. तुम्हाला काय वाटतं? नदीच्या काठावर बसलेला माणूस, त्याला तहान लागत नसेल का? त्याला सुद्धा लागते. म्हणजे देव झाला राम, म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये दुःख नाही का? आहे.
तुम्ही म्हणाला आता देव झाला त्याला असेल दुःख, आम्ही इतकं भजन कीर्तन पूजन करतो, कथा ऐकतो, काकडा करतो, किलोचे टाळ आम्ही पाव किलोवर आणले, तरी आमच्या आयुष्यात दुःख का? प्रारब्ध. भजन कीर्तनच काय, स्वतः देव जरी मदतीला असला ना, देव जरी सोबत असला तरी दुःख चुकलेलं नाही कोणाला दुःख. कृष्ण साह्य पांडवासी ते भोगिती नष्टचर्येसी, साह्य केली हरिहरासी, प्रारब्ध कोणासी चुकेना. कोणी असू द्या, प्रारब्ध चुकलं नाही. दैव लेखना कधी कुणा कळला, मी असो तू असो हा असो कुणी असो, दैव लेखना कधी कुणा कळला. अरे जंगल जंगल राम फिरे रे, लंका में रोवे सीता माई. जंगल जंगल राम फिरे, लंका में रोवे सीता माई, कर्म रेखा बड़ी दुस्तर है, तिल घटे ना राई. मग तुम्ही म्हणाल कथा कीर्तन ऐकून फायदा काय हो? फायदा, कथा कीर्तन ऐकल्यानं किती मोठं दुःख जर असेल ना, तर ते दुःख पेलण्याची क्षमता ताकद येते, म्हणून कथा कीर्तन ऐकायचं. बस सगळेजण अयोध्येकडे निघाले. मग कसं होते, लक्ष इकडे असलं पाहिजे. ते कार्यक्रम आता ते लाकडं फेकायचा कार्यक्रम चालूच राहणार आहे. वाटल्यास तिकडचे पडदे टाकून या खाली, तिकडचे पडदे खाली टाकून या. माणसाचं मन एक अशी गोष्ट आहे, नको म्हटलं तिकडे लवकर जाते. बरोबर, भजन करू चला. सर्वांनी मुखाने नाम, हाताने टाळी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम, श्रीराम 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 जय राम जय जय राम, रघुपति राघव राजा राम, श्रीराम जय राम जय जय राम, रघुपति राघव राजा राम, जय राम जय जय राम, जय हो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय राम जय जय राम, चार सुना, चार मुलाला घेऊन राजा दशरथ अयोध्येमध्ये पोहोचले. 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस निघून गेले आणि विश्वामित्र नावाचे बाबा दशरथाला भेटले. बाबा मी आता निघतो. विश्वामित्र काल पाहिला आपण, विश्वामित्र कोण आहेत, कसे आहेत, काल परवा पाहिलं ना विश्वामित्राचं चरित्र थोडक्यात, कसं हरिश्चंद्राला सतावलं. विश्वामित्र जायला निघाले, दशरथाच्या डोळ्यात पाणी आलं. का? सज्जनाचं जाणं दुःख देतं, संताचं जाणं दुःख देतं, आणि दुर्जनाचं येणं दुःख देतं. दुर्जन कधी भेटू नये आणि सज्जन कधी तुटू नये. बहु दुर्लभ आहे संत भेटी. संत भेटतच नाहीत, आणि भेटले तर ते कधी दुरावू देऊ नका. विश्वामित्र जायला निघाले. राजा दशरथाने एकांतात बोलवलं, एकांतात विश्वामित्राला हात जोडले. बाबा माझी अंतरात्मा, माझं मन मला सांगते मी लवकरच मरणार आहे. राजा दशरथ म्हणतायत बरं का, आता मी जास्त दिवस नाही वाचणार बाबा,
पण माझ्यावर एक कृपा करा. माणसानं साधू संताकडे काय मागितलं पाहिजे पहा. राजा दशरथ म्हणाले, मला माझं मन सांगतंय मला, मी आता जास्त दिवसाचा सोबती नाही, पण विश्वामित्रजी माझ्यावर एक कृपा करा. मी जरी नसलो यानंतरच्या पुढच्या काळात, तरी माझ्या घरी येणं जाणं चालू ठेवा. या महालाला विसरू नका. येत जा बाबा, आणि माझ्या पोराला संस्कृती आणि संस्कार देत चला. संस्काराची गरज आहे आजच्या काळामध्ये, संस्काराची गरज. तुम्ही किती इस्टेट कमवा, पण पोरांना जर संस्कार नसतील, तुम्ही 10 वर्षामध्ये कमवलेली इस्टेट 10 मिनिटांमध्ये डावावर घालायला वेळ लागणार नाही. संस्कार. बस. विश्वामित्र निघून गेले. इथपर्यंत रामायणातला पहिला कांड संपतो. विनोदजी, 6 दिवसामध्ये आपण एक कांड संपवला, बालकांड. रामविजय गावामध्ये लावला असेल या आधी, बरोबर बाबा? रामविजय. किती कांड आहेत रामविजय मध्ये? भावार्थ रामायण, रामविजय, हरिविजय ग्रंथ चालूच असतात मंदिरावर पोथी. 7 कांड आहेत. बालकांड त्यातला पहिला कांड. आपण आता सगळे कांड पाहणार आहेत बरं का, सगळं रामायण पाहायचं आपल्याला. आता उरलेले 6 कांड आपल्याला अजून इथून चालू करायचे. म्हणजे किती दिवस जातील ते? 6 दिवसामध्ये एक कांड संपलाय आज इथं. इति श्री रामचरित मानस प्रथम सोपान समाप्त. इथं पहिलं कांड संपलं. बालकांड, अयोध्याकांड, किष्किंधाकांड, लंका. 7 कांड आहेत रामायणामध्ये. आता बालकांड संपलं, अयोध्याकांडाला सुरुवात होते. आनंदात दिवस जात आहेत. एका दिवशी दशरथ राजानं आंघोळ केली. दशरथ, कथा ऐकायसारखी सुरस आहे. रामाची कथा कधी न संपणारी कथा आहे आणि अवीट आहे. या कथेचा वीट येणारा नाही, कधीच नाही येणार. आनंदात दिवस चालले. आनंदाचे दिवस जायला फार म्हणजे कधी निघून जातात कळत नाही बरं का. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. उगच नाही म्हटलं. माणसाच्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख तेवढंच असतं, सारखंच आहे कोणाच्या आयुष्यात. पण सुख पाहता जवा पाडे, जव जव तिळा इतकं तितकंच दिसते माणसाला सुख, आणि दुःख पर्वता एवढं दिसते. बस दिवस, सुखाचे दिवस निघून चालले. एका दिवशी राजा दशरथानं आंघोळ केली, पोशाख केला, कपडे भरजरी वस्त्र घातले, डोक्यावर मुकुट घातला, आणि राजा दशरथ आरशासमोर उभा राहिला. आरशासमोर आज आपल्या कथेसाठी मंडपामध्ये कथेला आवर्जून उपस्थित असलेले प्राचार्य हरिभक्तीपरायण श्री सुग चव्हाण सर या ठिकाणी उपस्थित आहेत. व्यासपीठाकडून महाराजजींना साष्टांग दंडवत. सुग चव्हाण सर म्हणजे आपण जी देवीची आरती गातो, ज्यांनी ती आरती रचली. वा, धन्यवाद महाराजजी. व्यासपीठाकडून महाराजजींना साष्टांग दंडवत. महात्म्यांचे चरण म्हटलं मी आत्ताच. सुसंगती सदा घडो, सुसंगती सदा घडो. सज्जनाची भेट झाली पाहिजे. सुखाचे दिवस निघून चाललेत. राजा दशरथाने एके दिवशी आरशासमोर उभं राहिलेत. राजा दशरथ डोक्यावर मुकुट घातला आणि आरशात पाहिलं. आरशात पाहिल्यावर राजा दशरथाला 2 गोष्टी लक्षात आल्या. 2 गोष्टी. कोणत्या 2 गोष्टी? ते जाऊ द्यायचं का वाजायलेलं? तेही आवश्यकच आहे, कारण कसं आहे, उद्या प्रसाद जेवायला लागणारच आहे, आवश्यक आहे ते पण. मी जर म्हणलो नाही माझं चालू द्या, कसं जमणार?
चला कथेकडे वळूया. राजा दशरथ एका दिवशी स्नान केलेलं आहे, कपडे परिधान केले, डोक्यावर मुकुट घातला आणि आरशासमोर उभं राहिले. आरशासमोर उभं राहिल्याच्या नंतर राजा दशरथाच्या दोन गोष्टी लक्षात आल्या. दोन गोष्टी माणसाच्या, प्रत्येक माणसाच्या लक्षात याव्यात अशा दोन गोष्टी. रामायणातून प्रत्येक गोष्ट शिकण्याची आहे. प्रत्येक एका मिनिटाला एक धडा घ्यायचा. एका मिनिटाला एक धडा. फक्त रामाची कथा म्हणून ऐकायची नाही, तुमच्या आमच्या जीवनाची कथा आहे म्हणून ऐकायची. दशरथ राजा आरशासमोर उभं राहिले. एक गोष्ट पहिली लक्षात आली, आपल्या डोक्यावरचा मुकुट वाकडा झालाय. डोक्यावरचा मुकुट वाकडा बसलाय. आणि दुसरी गोष्ट लक्षात आली, आपल्या कानाच्या जवळचे केस पांढरे झाले. दोन गोष्टी लक्षात आल्या राजाच्या. कानाच्या जवळचे केस पांढरे झाले की माणसानं समजून घ्यायचे. काय समजायचं प्रत्येक माणसाला? अहो म्हातारपण तुमच्या कानात येऊन सांगायले म्हातारा झालास तू. म्हातारपण कानात येऊन सांगते. कानाच्या जवळचे केस आधी पांढरे होतात. बरोबर. माणसाचे गुडघे दुखू लागले की आधी माणूस बामणी फाट्याच्या दवाखान्यात, मग बाळापूरच्या दवाखान्यात, मग नांदेडच्या दवाखान्यात. गुडघ्याची काही लोक ते ट्रान्सप्लांट करून आणायलेत. नी ट्रान्सप्लांट, गुडघा ट्रान्सप्लांट, दुसरे गुडघे बसवून आणायले. काहीच नाही. गुडघे बसवणं म्हणजे काय? बसून पुन्हा दुखतातच. का दुखतात? काळ रूपी मगरानं तुमचा पाय पकडलाय. तुम्ही गजेंद्र आहेत, काळ रूपी मगरानं तुमचा पाय पकडलाय. तुम्ही आता लवकरच काळाच्या दाढेत जाणार आहेत. सगळे झाले बरं का, तुम्ही आम्ही त्याच्यात. ही कथा कुठली आहे? भागवतातली आहे. प्रत्येक कथा तुमच्या आमच्यासाठी आहे. आता तुम्ही म्हणाल महाराजांना भागवत सांगितलं नाही, रामकथा सांगतोय. कानाजवळचे केस पांढरे झाले की समजून घ्यायचं म्हातारं झालो आपण. म्हातारपण स्वतः येऊन कानात सांगायले म्हातारा झालास तू. डोक्यावरचा मुकुट वाकडा झालेला पाहिला राजा दशरथानं. लक्षात आलं काय?